नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। काळी स्कॉर्पिओ पुन्हा चर्चेत। कृष्ण आंधळेबाबत मोठी माहिती समोर आणि एक असा पुरावा एसटीआयच्या हाती लागलाय ज्यामुळे वाल्मिक कराड पुरता गोत्यात येणार आहे। व्हिडिओ एक सेकंद देखील मिस करू नका। खडानखडा माहिती तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड उर्फ आकाचा पाय दिवसेंदिवस अधिक खोलात जाताना दिसत आहे। या हत्या प्रकरणात सीआयडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातील अनेक तपशील आता बाहेर येत आहेत। वाल्मिक कराड याने खंडणी मागितल्याची कुठलीही तक्रार आलेली नाही असा युक्तिवाद केला जात होता। मात्र याला छेद देणारा व्हिडिओ आता पोलिसांच्या हाती लागला आहे। त्यातील संभाषण बघणारच आहोत। तत्पूर्वी काळी स्कॉर्पिओ पुन्हा चर्चेत का आली आहे ते एकदा बघूया। काळी स्कॉर्पिओ, याच काळ्या स्कॉर्पिओ मधून संतोष देशमुख यांचं अपहरण केलं गेलं। याच काळ्या स्कॉर्पिओ मधून 6 आरोपी पळून गेले आणि हीच काळी स्कॉर्पिओ अनेक वेळा सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आणि आरोपी विरोधात सर्वात मोठे आणि महत्त्वाचे पुरावे या स्कॉर्पिओ मधून पोलिसांना मिळाले आहेत। रक्ताचे डाग, मारहाणीचे साहित्य, मोबाईल, आरोपीचे कपडे हे सर्व या स्कॉर्पिओ मधून पोलिसांनी जप्त केले। आता हीच काळी स्कॉर्पिओ पोलिसांनी जप्त केली आहे आणि त्यासोबतच पोलिसांनी वाल्मिक कराडलाही सर्वात मोठा झटका दिलाय। आता वाल्मिक कराडची मालमत्ता जप्तीची तयारी पोलिसांकडून केली जाते। सूत्रधार असलेल्या आरोपी वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्या आता एसआयटी कडून जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराडच्या नावावर असलेल्या महागड्या गाड्या जप्त केल्या असून इतर मालमत्ताही ताब्यात घेतली जाणार आहे। वाल्मिक कराड सोबतच सुदर्शन घुले आणि कृष्ण आंधळेची संपत्ती जप्त करण्यासाठी सीआयडीने अर्ज केला होता। तो मान्य केला असून घुलेची काळी स्कॉर्पिओ आणि कृष्ण आंधळेकडे असलेली बँक खाती तसेच 5 वाहनं जप्त करण्यात आली आहेत। वाल्मिक कराडने सरपंच हत्या प्रकरणावर आपला 3 आयफोन मधला डेटा डिलीट केला होता। मात्र एसआयटीने हा डाटा रिकव्हर केला आहे। एका व्हिडिओमध्ये सुदर्शन घुले अवादा कंपनीकडे स्पष्टपणे 2 कोटींची खंडणी मागताना दिसतोय। त्यात त्याने कराडचे नाव घेत खंडणी मागितली। या व्हिडिओतील संभाषण या आरोपपत्रात आहे। पाहूया कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेला संवाद। सुदर्शन घुले, 100 लोक सांभाळण्याऐवजी 1 कराड सांभाळा, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही। वाल्मिक अण्णांनी सांगितलेले 2 कोटी रुपये देऊन टाका, तुमचे काम सुरू होईल। गेल्या वेळी मी आलो होतो जेव्हा तुम्ही पोलिसांकडे तक्रार दिली होती। माझ्या विरोधात तुम्ही पोलिसात तक्रार दाखल केली, ही गोष्ट वाल्मिक अण्णांना समजली आहे। ते तुमच्यावर संतापले आहेत, त्यामुळे वाल्मिक अण्णांची मागणी पूर्ण करा, अन्यथा तुमची कामं बंद केली जातील। आता अशा प्रकारचं संभाषण तपास यंत्रणाच्या हाती लागल्याने वाल्मिक कराड अडकणार हे जवळपास निश्चित होताना दिसतंय। एकीकडे कराड भोवतीचा फास आवळला जात असताना त्याची संपत्ती ही जप्त करण्यात आली आहे। त्यामध्ये मोठ्या महागड्या 8 गाड्या आहेत। मर्सिडीज बेंज किंमत 50 ते 80 लाख, BMW 70 लाख ते 3 कोटी, इनोव्हा टोयोटा 20 लाख ते 27 लाख, फोर्ड इंडवेअर 41 लाख ते 60 लाख, अशोक लेलँड 28 ते 30 लाख ही सगळी वाहनं व संपत्ती जप्त करण्यात आली आहे व जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी देखील माहिती मिळते। सरपंच संतोष देशमुख हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर सगळ्या तपासाची आग मस्तकात गेली आहे। सरपंच हत्या प्रकरणानंतर बीड मधील कराड गँगची पाळमुळं खणून काढली जात आहे। या आरोपींना कधी शिक्षा होणार याकडे राज्याचं लक्ष आहे। आता वाल्मिक कराडवर ईडीकडून देखील काही कारवाई होते का आणि त्याच्या मालमत्ता त्याने कशा जमवल्या, कशा कमवल्या ते समोर येतं का ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण पोलीस एक पाऊल पुढे टाकताय। पोलीस करत असलेल्या कारवाईविषयी तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।